तर जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर पोलीस भरती 2026 आणि आपल्याकडे आहेत फक्त 4 महिने. तर या 4 महिन्यामध्ये आपल्याला काही 2 ते 3 गोष्टींची अतिशय खबरदारी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला सिलेक्शन होऊन नंतर प्रॉब्लेम होणार नाही. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि कामे भरपूर आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की अजून वेळ भरपूर आहे किंवा नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत जाहिरात निघत नाही, तर ते निश्चिंत आरामात राहू शकतात. परंतु जे सीरियस विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण 4 गोष्टी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की डॉक्युमेंट बाबतीत, कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक भरतीमध्ये सर्वाधिक जर लेखी आणि मैदानी चाचणी जर मेरिट जर सोडलं, या दोन्ही गोष्टी व्यतिरिक्त जर सगळ्यात जास्त विद्यार्थी कोणत्या कारणाने बाहेर जात असतील तर ते डॉक्युमेंटमुळे आहेत. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अगदीच ओपनमधून सिलेक्ट झालेले विद्यार्थी देखील डॉक्युमेंटमुळे बाहेर जातात. मुले असो मुली असो, दोघांसाठी ही गोष्ट कॉमन आहे. तर तुम्ही काय करायचं आहे की आतापासूनच फाईल तुमची रेडी ठेवायची आहे. 10वी-12वी मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट असेल, जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल डोमासाईल, जन्म दाखला, ह्या सगळ्या गोष्टींची फाईल आतापासून व्यवस्थित करायची आहे. कोणत्या त्रुटी असतील तर कशा पद्धतीने गॅजेट करायचं हे देखील आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितले. किंवा त्याचबरोबर जर आपलं कोणतं डॉक्युमेंट हरवलं असेल, 10वी-12वी मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट असेल, तर ते लवकरात लवकर आपण बोर्डाकडून कसं काढून घेतलं पाहिजे या बाबतीत देखील आपण माहिती दिलेली आहे. देखील आपण ही माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पब्लिश करतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करून घ्या. तर ही होती आपली डॉक्युमेंट बाबतीत माहिती की आजपासून तुम्ही फाईलच्या मागे लागायचं आहे. जाऊ दे 1 महिना तुमचा यामध्ये गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण आता 1 महिना जाणं आणि शेवटच्या दिवसामध्ये 10 दिवस वाया जाणं हे दोन्ही इक्वल आहे. त्यामुळे शेवटचा क्षण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा काळ जो असणार आहे अतिशय महत्त्वाचा असणार आहे पोलीस भरती दृष्टिकोनातून. त्यामुळे तुमचे काही डॉक्युमेंट प्रॉब्लेम असेल तर ते आता थोडा वेळ रिकामा आहे तुमच्याकडे तरी ते करून घ्या. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या शूज बाबतीत आहे. कारण काही विद्यार्थी असे असतात ते वर्षानुवर्षे शूज एकच वापरतात आणि मग परत म्हणायचे की सर शिन पेन होतो, इंजुरी आली, अँकल पेन होतोय, गुडघा दुखतोय, मसल क्रॅम्प येतात, या असल्या गोष्टी म्हणतात. परंतु शूज तुम्ही आत्ताच एक चांगल्या क्वालिटीचा आत्ताच घेऊन ठेवा. कोणताही चांगलं तुमच्या क्वालिटीनुसार घ्या. फार तर आपण लिंक देतो तुम्हाला, त्यातून मी जे काही चांगले सजेस्ट करेन त्यातून घ्या किंवा तुमच्या पद्धतीने घ्या. याबाबतीत काही सुद्धा कोणतेही तुमचंही सेल्फ डिसिजन आहे आणि व्यवस्थित चांगला शूज घ्यायचा आहे कारण आपला शूज हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असतो. आपल्याला माहित आहे की शूज बाबतीत आताच आपण बोललो की शूजमुळे भरपूर इंजुरी येतात. कारण एक शूज जर आपला एकदा खालून झिजला तर डायरेक्ट आपल्या ऑर्गन्सला त्याचा फटका बसतो. जर आपण लॉंग रनिंग किंवा स्पीडनं रॅपिटेशन जर मारत असतो त्यावेळेस तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो बेस्ट आहे तो शूज घ्या. कलंजे असतील किंवा ॲसिक्स असतील, असे भरपूर चांगल्या क्वालिटीचे आहेत. हा दुसरा मुद्दा होता शूज बाबतीत. तिसरा मुद्दा असा आहे की जुन्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी अजून देखील आरामात बसलेले आहेत, जे की जाहिरात येईल तेव्हा सुरुवात करू वगैरे अशा गोष्टी बघून, कारण पुढे त्यांना पूर्णपणे ब्लर दिसते. आपल्या सर्वांना सध्या असं दिसते की नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत आता सध्याच काही चर्चा नाही, तर त्यावेळेस कुठलीही चर्चा, म्हणजे त्यावेळेस कोणती प्रत्यक्ष जाहिरात येऊ शकते. तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. मागील वर्षी खूप विद्यार्थ्यांनी केली होती. अचानक जाहिरात आणि 2च महिन्यात तुमचं प्रत्यक्षात मैदानी चाचणीला सुरुवात झाली होती. यावेळेस देखील त्याचंच पुनरावृत्ती होणार आहे. तर जुन्या विद्यार्थ्यांनी अजिबात गाळा राहू नका. मान्य आहे तुमची तयारी चांगली असते, तुम्ही ग्राउंड 2 ते 3 महिन्यात कव्हर करू शकताय, लेखी कमी दिवसात तुम्ही पूर्णपणे कमबॅक करू शकता. या सगळ्या गोष्टींचा इतिहास सर्वांनाच माहीत असतो. परंतु एक अतिशय मोलाचा सल्ला असा आहे की तुम्ही देखील गाळा राहू नका, कारण स्पर्धा तिथपर्यंत गेलेल्या आहे याची आपल्याला पूर्णपणे जाणीव आहे. चौथा मुद्दा हा बुक सिलेक्शन बाबतीत असणार, पुस्तकांबाबतीत आपल्या. कारण आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण टेस्ट सिरीज ॲड केली पाहिजे. कारण खूप विद्यार्थी काय करतात, नुसतं सिलेबसच्या मागे धावतात आणि टेस्टकडे पूर्ण ते टांगेला देतात. कारण टेस्ट जर आपण नाही सोडवली तर आपल्याला माहिती आहे आपण कुठे चुकतो. आपण कालच एक व्हिडिओ बनवला होता की 25-25च्या पॅटर्न बाबतीत सध्या वस्तुस्थिती काय आहे. कारण पॅटर्न कुठे देखील राबवला जात नसतो. अभ्यासक्रमात खूप खाली वर चढ आहे आणि यामुळे टेस्टमध्ये तुम्ही समावेश करा. नोबेलचं पुस्तक खरेदी करा, कोणतेही घ्या तुमच्या हिशोबानं, आणि टेस्ट सिरीज जास्तीत जास्त सोडवा. नवीन विद्यार्थ्यांनी खास करून आपण टेस्ट सोडवायचे आहेत. आपला जरी सिलेबस जरी कव्हर नाही झाला, आपले मार्क्स कमी येत असतील तरी ज्या काही सोप्या टेस्ट आहेत त्या देखील तुम्ही सोडवून तुमची ती जी टेस्ट बाबतीत किंवा प्रत्यक्षात पेपर बाबतीत जी भीती असते ती बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. ह्या 4 गोष्टी होत्या. पहिली गोष्ट डॉक्युमेंट, दुसरी शूज बाबतीत, तिसरी जुन्या विद्यार्थ्यांसाठी आणि चौथी ही सर्वसाधारण आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी. तर हे 4 अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत, जेणेकरून येत्या भरतीचे ॲड पडण्यापूर्वी तुम्ही आजपासून जर चालू केलं तर तुमचं सिलेक्शन निश्चित. तर तुमचे अजून काय प्रॉब्लेम असतील ते देखील तुम्ही कमेंट करू शकताय आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे देखील तुम्ही सजेस्ट करा. त्याचबरोबर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अतिशय महत्त्वाची माहिती टाकत असतो, डेली करंट अफेअर, तो देखील तुम्ही जॉईन करून घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय